नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे पुन्हा एका नवीन हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये। शेतकरी मित्रांनो, मागील 3 ते 4 दिवसाच्या मान्सून पावसाच्या सुट्टीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचा चांगला जोर वाढला आहे। भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार राज्यामध्ये आज संध्याकाळपासून जोरदार मान्सून वारे वाहू लागले असताना पुन्हा एकदा जोरदार मान्सून पाऊस होणार अशा प्रकारची शक्यता सध्या वर्तवण्यामध्ये येत आहे। तर मग काय आहे आजचा नवीन हवामान अंदाज व या नवीन हवामान अंदाजानुसार राज्याच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये मान्सून पावसाचा जोर वाढणार आहे? चला तर मग आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून राज्यामधील काही भागामध्ये पावसाचा चांगला जोर वाढला आहे। कोकणामधील रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये 2000 पाऊस कोसळत आहे। तर रत्नागिरीमधील मंडणगड या मंडळामध्ये सर्वाधिक 247.3 मिलीमीटर एवढा पाऊस पडला आहे। पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, सातारा, कोल्हापूर, तर मराठवाड्यामधील नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, तर विदर्भातील यवतमाळ, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, अकोला या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हलका पाऊस पडला आहे। तसेच कोकणामधील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस सध्या कोसळत आहे। रत्नागिरी तालुक्यातील खलगाव, गोतवाडीला चक्रीवादळाचा तडाखा बसला असून 16 घरांसह 8 गोट्यांचे सुमारे 23 लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान काल झाले आहे। वेगवान वाऱ्याने घरे, गोट्यावरील छपरे, कौले, कागदासारखी हवेमध्ये उडून गेली। त्यामुळे कुटुंबे उघड्यावर पडले आहेत। तर पावसामुळे नदी नाल्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे। तर सिंधुदुर्ग मधील भुईबापटा घाटामध्ये दरड कोसळली, तर अनेक ठिकाणी पडझडीचे देखील प्रकार पाहायला मिळाले आहेत। तसेच मराठवाड्यामधील जालना, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस झाला। तर हिंगोली जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला। हिंगोली मंडळामध्ये सर्वाधिक 71.8 मिलीमीटर, तर सिरसा मंडळामध्ये 70.3 मिलीमीटर, बासंबा मंडळामध्ये 60 मिलीमीटर, तर नांदेडमधील सरसा मंडळामध्ये 53.3 मिलीमीटर, जालन्यामधील विरेगाव मंडळामध्ये 44.8 मिलीमीटर अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळाला। तसेच विदर्भामधील बुलढाणा, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला। तर यवतमाळ, नागपूर, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला। यवतमाळमधील सावळी मंडळामध्ये 89.3 मिलीमीटर एवढा पाऊस नोंद केला गेला। या पावसामुळे कापूस, मूग, धान, उडीद, सोयाबीन या पेरणी केलेल्या पिकांना नवसंजीवनी मिळत आहे, परंतु इतर मालमत्तांचे देखील अतोनात नुकसान होत आहे। तर मग अशा प्रकारची हवामान अंदाजाबद्दलची एक अत्यंत महत्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली। आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।